नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे सॅटरडे आणि आम्ही विचार केला काहीतरी ना ॲक्टिव्हिटी करूया. आणि आज आम्ही जाणार आहोत जर्मनीला आणि तिथे खूप सारे प्लेसेस आहेत ते आज आम्ही कव्हर करणार आहोत. आणि आता समर चालू आहे, परिवाराला सुट्ट्या पण आहे, तर म्हटलं काय करायचं, तर ती एक प्लेस आम्हाला चांगली वाटली आणि राईड वगैरे पण आहे तिथे. आणि बघूया, तिथे मस्त आज छान टाईम स्पेंड करणार आहोत. आणि सोबत मी इडली आणि चटणीसुद्धा करून घेतलेली आहे. कालच डोस्याचं पीठ होतं तर ते फर्मेंट करायला ठेवलं होतं आणि मग म्हटलं आज जायचं आहे तर त्यानुसारच मग मी त्या सगळी प्लॅनिंग वगैरे केली होती. आणि बाहेर गेलो तर माहिती तुम्हाला खूप जास्त ऑप्शन्स नसतात, ते पिझ्झा आणि ते जे नॉर्मल खात होते. पण मला असं वाटतं संध्याकाळी जर बाहेर खाणं झालं तर मग ॲटलिस्ट आपलं हे दुपारचं आहे ना घरचं असलं पाहिजे. तर म्हणून मग ते सगळं घेतलेलं आहे. बघा पिशवीमध्ये सगळं घेतले. भेला तुम्हाला दाखवायला आले का सगळं आम्ही या ह्याच्यामध्ये पॅक केलं आहे. बघा आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. आणि आज ना 34 डिग्रीज आहे. काल 38 डिग्रीज होतं आणि खूप गरम होतं ना परी. आणि एक्सायटेड आहोत का? हा, फॅन घेते. चला मग आता आम्ही निघतो. आणि माझा आजचा लुक असा आहे बघा. चला आता मी निघतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करते. 5 किलोमीटर राहिलेले आहे पोचायला. आणि हे सुंदर असं टाऊन आहे. आणि आता आपण जर्मनीमध्ये आहोत ऑलरेडी. तीन मिनिटात आता आपण पोचणार आहोत. ॲक्च्युली आम्ही अगोदरच पोचलो असतो, अर्धा तास अगोदर, पण ट्रॅफिक खूप जास्त ट्रॅफिक होती. एक रस्ता बंद असल्यामुळे त्यामुळे मग आम्हाला अर्धा तास तिथेच थांबावं लागलं ट्रॅफिकमध्ये. आणि आता पोचू. आणि आम्ही आलो आहोत आता ट्रायलागो इथे. खूप सुंदर प्लेस आहे. आणि आज 15 ऑगस्टसुद्धा आहे. तर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि न्यूज बघत होते सकाळी मी ना, तर इतकं मस्त वाटत होतं नाही का. आणि आपल्या मोदीजींची स्पीच पण मी ऐकत होते सकाळीच. कारण की भारताच्या टायमिंगमध्ये आणि इथल्या टायमिंगमध्ये ना डिफरन्स आहे 3.5 तासाचा. तर त्यामुळे मग इझिली सगळ्या गोष्टी बघतासुद्धा येतात. आणि चला आता आम्ही पोचलो आहोत इथे. आणि खूप सुंदर फॉरेस्ट आहे. आणि फॉरेस्टमधली ही ॲक्टिव्हिटी असणार आहे जी आपण करणार आहोत. मुलं खेळताना दिसतात, तिथं दिसते भरपूर लोक दिसत असतात. तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे. तीच राईड करायची परिवेल आपल्याला. तर समोर तुम्हाला राईड दिसत असेल. बघा ते एक मुलगा येतोय. आणि ही जी राईड आहे ना फॉरेस्टमधून आहे बघा. हे बघा ही आपल्याला राईड करायची आहे. आणि परिवेलाला तर अशा राईड खूप आवडतात. आणि एकदम मस्त ॲक्टिव्हिटी आहे. आणि अशी राईड आहे ना आम्ही ॲक्च्युली अशी केलेली नाही आहे. त्यामुळे आम्ही विचार केला चला भरपूर आहे. ते ॲनिमल पार्क पण आहे. आणि खूप जास्त गर्दीसुद्धा आहे इथे. खूप गर्दी, भरपूर लोक येत आहे बघा. आणि ते आम्ही इथे जे कॅफे आहे तिथे आलो आहोत. पार्किंगला जागा नव्हती, मग त्या साईडला आम्ही ना पार्किंगला गाडी लावलेली आहे. आता मनोज येत आहे तोपर्यंत आम्ही इथे वाट बघत आहोत. आणि सर्वात अगोदर परिवाराला भूक लागली ना, तर अगोदर विचार केला थोडंसं खाऊन घेऊन त्यानंतर मग कसं ॲक्टिव्हिटी आपल्याला करता येईल. आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत ही राईड करण्यासाठी. पण एवढंच आहे, खूप जास्त गरम होत आहे. इतकं पाणी पितोय आम्ही, इतकं पाणी पितोय. आणि अक्षरशः आम्ही ना बर्फ टाकून आणलेला आहे. आणि फ्रीझरमध्ये आम्ही ना वॉटर बॉटल्स ठेवले होते. अक्षरशः एवढं गरम. काल पण आहे ना 38 डिग्रीज होतं. 38 डिग्रीज म्हणजे आपल्या इकडचं 46-47 डिग्रीज. आणि यावर्षी ना एकदम रेकॉर्ड ब्रेकिंग उन्हाळा झालेला आहे. इतकं ऊन पडतं ॲक्च्युली. तर चला आता मनची वाट बघते मी आणि बाकीच्या या सगळ्या गोष्टी दाखवते.
आम्ही तिकीट्स घेतलेले आहे पर पर्सन 4.5 युरो आहे. तर आता आम्ही क्यूमध्ये थांबलेलो आहोत. आता 4.5 लहान मुलांचे, 5.5 मोठ्यांचे. लहान मुलांचे 4.5 आहे आणि मोठ्यांचे 5.5 आहे. येस, तर बघा ही अशी राईड असते. पण जी आपण स्वित्झर्लंडला म्हणतोय तर ती अशी स्लाईड असते. तर ही थोडी एक वेगळी राईड आहे. असं छोटी कार असते, गो कार्ट सारखी. आणि आपल्याला स्वित्झर्लंड होती जेव्हा आपण स्वित्झर्लंडला कॅम्पिंग केलं होतं ना, तेव्हा ना आपल्याला स्लायडिंग करायचं होतं. स्लायडिंगचं आम्ही तेव्हा चेक करत होतो, पण त्यावेळेस बंद होतं कारण की काम चालू होतं. नाही, पाऊस येत होता. पाऊस पण येत होता आणि बंद पण काम पण चालू होतं त्यावेळेस. आणि ही जी राईड आहे ती अशी फॉरेस्टमधनं जाते. हां, ते जास्त इंटरेस्टिंग आहे. फॉरेस्टमध्ये जाणार आहोत. हे बघा आता आलेले आता थोडं आम्ही राईड करायला घेऊ. आणि 8 मिनिटाची राईड असणार आहे. ही 8 मिनिटची असणार आहे. बेला माझ्यासोबत असणार आहे. परी एकटी बसणार आहे कारण की ती ऑलमोस्ट आता 11 इयर्सची कम्प्लीट होईल. हां, 8 वर्षाच्या पेक्षा मोठं पाहिजे, म्हणजे ॲटलीस्ट 8 वर्ष तरी पाहिजे. पूर्ण बेला पूर्ण 8 वर्षाची नाही म्हणून तिला अलाउड नाही आहे. बेला माझ्यासोबत असणार आहे. आणि मनोज 7 कम्प्लीट येतं. आणि प्रत्येक ठिकाणी ना काही ॲक्टिव्हिटी असतात. खूप सारे ऑप्शन्स असतात नाही का. आपण हे लास्ट वीक बघितलं ना, इंस्टाग्रामवरती मी बघितलं रील. तर मला माहिती होतं पण कुठे हे नव्हतं माहिती मला. आता रीलमुळे माझा ॲड्रेस कळला मला. आणि त्यामुळे मग आम्हीच आपल्याबरोबर. हो चल, त्यामुळे मग आम्ही इथे येण्याचं डिसिजन घेतलं. हो, परी बसते. बेल्ट बांध. हां, पुढे करताना पुढे कर. मग थांब, ते पुढे असले ना परी, पुढे करायचं ब्रेकचं पुढे, म्हणजे चालवायचं पुढे. सो आम्ही बसलेलो आहोत. हे बघा इथे. Now you don't have to do something, you get automatic yourself. ओके, या चला. आता जोपर्यंत ग्रीन लाईट होत नाही तोपर्यंत आम्ही नाही जाऊ शकत. चला. मला थोडी भीती वाटते. चल 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 चल. हां, आता थोडी खाली जाणार आहे. नाही, 8 मिनिटची राईड असणार आहे. कर बेला. हां, पुढे. येस, ये. मस्त वाटतं, इतकं भारी ना. आणि विचार करा, मस्त फॉरेस्टमधून आपण ही राईड करत आहोत आणि आजूबाजूला आणि एकदम ग्रीनरी एकदम. आणि मुलांसोबत ना ॲक्टिव्हिटी इतकी भारी आहे ना. अगोदर बेला म्हटली पप्पासोबत बसायचं, नंतर मला म्हणते माझ्यासोबत बसायचं आहे. आणि पुढच्या साईडला केलं तर मग स्टार्ट म्हणजे चालू असतं आणि मागच्या साईडला केलं तर ब्रेक लागतो असं. आणि पुढे पुढे परी आहे बघा. मी मध्ये, बेला मी मध्ये आणि आमच्या मागे मनोज. पुढे फास्टवाला एकदम. हो हो हो, जाऊ आपण तिथं जाणार, त्याच रूटने जाणार आहे आपण. हा, आता इथून आम्ही ना आता वरती जाणार आहोत आणि तिथून तसं आहे वरती. स्केरी वाटते. सेफ आहे पण बेला हे पूर्ण. हा, आता बेल्ट पण लावलेला आहे. आणि आम्ही घाबरलो पुढे. काय फास्ट होती. आम्ही घाबरलो. आता परत फास्ट होणार. स्कॅरी होता. हो ना.
राईड कशी होती? अगं स्केरी होते पण काही सेकंदाला स्केरी अगं होतं. तू फोटो मध्ये टाकून बेल असं एवढं घाबरलेला फेस होता. मीच फक्त होते स्माइल करत होते. खाली जात होतं पण असं खूप फास्ट होतं. खूप फास्ट होतं असं ना. वाटलं की मी घाबरली. आता त्या दोघे म्हणतात आम्हाला परत करायचं आहे. तुमचं कसं पण ते काय ते सेकंदाचं आहे ना एकदम खालीच असं दिवसाचं, तेव्हा भीती वाटली होती. म्हटलं ऍक्च्युली नंतर आहे ना असं वर खाली थोडं, पण एकच त्याच्यामध्ये असं आहे थोडंसं असं डीप आहे. पण ते हे आहे ना राईडचं एकदम सेफ असतं. हां सेफ आहे पूर्ण. सेफ असतं पूर्ण, बेल्ट वगैरे करूनच ती राईड तशी ठरवलेली असते. पण मग ॲटलिस्ट आपण असं चालतो ना तर त्यामुळे भीती वाटते. आणि मी खरंच आहे ही राईड करताना मी आणि बेला थोडीशी घाबरलो होतं. वरती जाणं मग एवढं ड्रॉप करायचं. पण बाहेर पण म्हणजे पैसा वसूल आहे थोडक्यात. म्हणजे इतकं भारी काही म्हणजे खूप जास्त चार्जेस नाही. 5.5 युरो पर पर्सन, मुलांचे 4.5. पण असं 8 मिनिटाची राईड पण इतकं भारी वाटत होतं आम्हाला. आणि परत जमलं तर आम्ही ना परत करू, कारण की खूप भारी खूप फन होतं एकदम ॲक्च्युली. चला आता आईस्क्रीम खायची. आईस्क्रीम खायची का? परिबेलाने घेतलेली आहे आईस्क्रीम आणि आम्ही शेक घेतलेला आहे, व्हॅनिला शेक. गरम होत आहे ना खूप. इथे राईड झाली, मिल्कशेक वगैरे आम्ही घेतलं. इतकं गरम होतं. त्याच्यानंतर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत. म्हणजे 1.7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. याचंच आहे ना पूर्ण ॲक्टिव्हिटीचं त्यांनी मॅप दिलेला आहे. तर तिथे तुम्ही काय काय करू शकता. ते एक राईडचं झालेलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही फुटबॉल खेळू शकता. पण एवढं ऊन आहे तर खेळणं मुश्किल आहे परिवेळा. नंतर एक वॉटर पार्कसुद्धा आहे आणि म्हणजे तिथे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे. तर मग त्या ठिकाणी आम्ही जातो आहे. आता माहिती नाही आता ते त्या ठिकाणी तर जातो आहे, पण आता ते उन्हामुळे पाण्यात खेळता येतं नाही येते माहिती नाही. पण ॲटलिस्ट मनोजला म्हटलं आपण तिथे जाऊन बघूया आहे की नाही. गेल्यानंतर मग आम्हाला कळणार. आम्ही वॉटर प्ले एरिया इथे गेलो होतो, पण तिथे आता सगळे स्विमिंग वगैरे करत होते, त्यामुळे मी जास्त काही शूट केलं नाही. पण परिबेलाने खूप 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 एन्जॉय केलं. त्यांचे आता हेअर काय होतं ड्राय अजून झालेले नाही आहे. आणि बेलाने पण मस्त पाण्यात एन्जॉय केलं. दोघी मस्त पाण्यात खेळत होते. आम्ही 1.5 तास होतो इथे आणि मी काय पाण्यात नाही गेले, मनोज पण गेले होते, कारण की त्या उन्हाचा एवढा त्रास होत होता आणि त्याच्यामध्ये पाणी इतकं गार होतं. नॉर्मल बसल्या या आता स्विमिंग करत होत्या आणि त्यानंतर इतकं बघा एकदम ऊन गायब झालं आणि इतकं जोराचं वादळ यायला लागलं ना. लोक बसलेले आता घरी जायला निघालेले आहेत. मस्त लोक एन्जॉय करत होते, पण असं वातावरण आलं ना तर असं वातावरण आलं ना तर त्यामुळे मग सगळे पटापट आता आहे ना सगळे बॅग वगैरे सगळ्यांनी भरले नाही तर चालले घरी. तर आम्ही विचार केला तर 4ला निघू, तर बरोबर 4ला आता आम्ही निघालेलो आहोत. पण इथे ना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज झाल्या. स्पेशली परिबेलाने खूप ॲक्टिव्हिटी केली मस्त आणि आम्ही सुद्धा रिलॅक्स झालो. आता इथून जायचं आहे आम्हाला DMला. तिथे काही क्लिनिंगचे मला वस्तू वगैरे घ्यायचे आहे. घरात जे क्लिनिंग वगैरे करते त्याचे ना वस्तू घ्यायची आहे आणि मी तिथूनच घेते. खूप वेळेस व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. आता बघूया इथून किती अंतरावर आहे ते. तुम्हाला आठवत असेल खूप अगोदर मी ना दाखवलेलं आहे नेटो शॉपमध्ये यायचे मी आणि ग्रॉसरी शॉपिंग करायला. स्पेशली म्हणजे आम्हाला आहे ना इथे म्हणजे वाटलं का येऊ आपण इथे. आणि जेव्हा आम्ही यायचो इथे तर तेव्हा या शॉपमध्ये ग्रॉसरी शॉपिंग करायचो. आता खूप कमी येणं असतं, कारण की आता ऑलरेडी लक्झमबर्गमध्ये खूप सारे शॉप झाले. आता ग्रँड फेज जेव्हा मी इथे यायचे तेव्हा मग आमचं शॉपिंग करायचं असायचं म्हणून इथे यायचं. पण आता ते ग्रँड फेजलाच मी ग्रॉसरी सगळी शॉपिंग तिथे करून टाकते. पण आता इथे आम्हाला जायचं होतं ना ॲक्टिव्हिटी करायला, तिथून मग हे अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. आणि इथं DM पण आहे, किक पण आहे आणि नेटो पण आहे. मग हे तिन्ही लागोपाठ म्हणजे बाजूबाजूला शॉप आहे, त्यामुळे मग वस्तू घेता येतात आपल्याला. सगळ्यात अगोदर आम्ही चाललो नेटोमधून. आम्हाला सावर ब्रेड घ्यायचा आहे. परिबेला फिनिश हो, जोपर्यंत फिनिश होत नाही एंट्री करायची का आतमध्ये, अलाव नाही आहे. ॲक्च्युली आता मी DMमध्ये आले आहे, तर ते क्लिनिंग प्रोडक्ट्स तर घ्यायचेच आहे. पण इथे शीट मास्क आहे. तर मी 1-1.5 महिन्याचे जे शीट मास्क घेत असते. आठवड्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं 2दा शीट मास्क लावत असते. तर इथे खूप सारे टाईप्स आहेत. कोरियन शीट मास्क पण वेगळे आहे. बाकीचे जे जर्मन ब्रँडचे जे मास्क आहे ते वेगळे आहे. ते गार्नियरचे विटॅमिन C, परत रेटनॉल आहे, आवाकाडो क्युकुंबर नायसिनामाइड आहे. खूप सारे ऑप्शन्स आहे. तुम्हाला दाखवते मी. हे दिसते ना, हे सगळे शीट मास्क खूप वेगवेगळ्या टाईपचे.
आता दुसऱ्या ठिकाणी हे तर जस्ट मी असंच दाखवते. मग असेच आलो आम्ही घरी आणि जे सामान आहे अजून ते व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि ते क्लिनिंगच्या जेवढ्या वस्तू घेतलेल्या आहे खाली ठेवायच्या आहे मला बेसमेंटमध्ये. बाकीचे नॉर्मल जे फ्रूट्स वगैरे घेतलेले आहे ते ठेवायचे आहे. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, ऊन खूप जास्त होतं. तुम्हाला मी 2-3 वेळा मेन्शन केलं असेल व्हिडिओमध्ये. एवढं जास्त ऊन होतं ना, तर त्यामुळे काय झालं माहिती आहे का, अक्षरशः थोडासा त्रास व्हायला लागला. जिथे ते थोडंसं असं पाण्याचं खेळण्याचं होतं ना, तर तिथे गेलो होतो ना, तर तिथे ना अक्षरशः असं आपण एकदम असं भट्टीसारखं एकदम अक्षरशः असं गरम व्हायला लागलं. आणि असं वाटायला लागलं अरे बापरे, इथे सावलीच नाही आहे. मग तिथे एक असं मोठं झाड होतं आणि त्या झाडाच्या इथे ना अशी मस्त सावली होती. मग आम्ही ना तिथे बसलो. आणि नंतर मग परिबेराचे आम्ही सगळ्यांनी ना स्विमिंग कॉस्ट्यूम घेऊन गेलो होतो. पण माझी नंतर इच्छाच नाही झाली, तेवढं कडक ऊन आणि कोण जाणार म्हटलं पाण्यात. मग परिबेला आहे ना पाण्यात गेल्या, त्या खेळल्या. मनोज होते त्यांच्या त्या दोघांसोबत. मग ते तिघं खेळत होते आणि 1 तासामध्ये येऊन पण गेले ते, कारण की नंतर आम्हाला निघायचं होतं 4 वाजता. आणि मग तिथून आम्ही मग शॉपमध्ये गेलो. तर शॉपमध्ये गेलो आणि तुम्हाला पूर्ण असं टॅन वगैरे, आता सध्या आम्ही UK वरनं आलो, एवढं उन्हात फिरत होतो, एवढं टॅन झालो. त्याच्यानंतर कंटिन्यू आता उन्हात जाणं होते, तर त्याच्यामुळे मग ते काही टॅन तर काही जातच नाही. आणि त्याच्यानंतर मग काय अजून फेस मास्क वगैरे जे आहे ना, ते माझं जे स्किन केअर रुटीन सध्या ना असं प्रॉपर होतच नाही आहे, कारण की वेळच मिळत नाही. घरातली एवढी कामं करून एवढं ना असं दमल्यासारखं होतं ना. आत्ता पण येता येतं आम्हाला आता 7:45 झालेले आहे. आणि जेवण तर आम्ही बाहेरच केलं. बाहेर आम्ही पिझ्झा वगैरे खाल्ला. त्यामुळे मग घरी आल्यानंतर तर ऑलरेडी एवढं थकलेलं असतं, मग ते स्वयंपाक वगैरे करणं तर पॉसिबलच नाही. मग येतं तर खाल्लं. पण आता मी जमलं तर आत्ता सगळ्या वस्तू ठेवून देणार, अदरवाईज मग उद्या सकाळीच. उद्या संडे आहे, तर संडेचा दिवस मोस्टली कसं क्लिनिंगमध्येच जातो. क्लिनिंगचं असो किंवा सगळं सामान वगैरे सगळं काय असं डीप क्लीन असतं, तर तेव्हा होतं. कधी आम्हाला सॅटर्डेला कधी बाहेर जायचं नसतं, तर मग आम्ही सॅटर्डेलाच क्लिनिंग करून घेतो. तर सॅटर्डेला जर बाहेर गेलो तर मग आम्ही संडेला क्लीन करतो. आणि आता बेला तर झोपलेली आहे. गाडीमध्येच दोघी झोपल्या होत्या, पण परी उठली, पण बेला कंटिन्यू झोपलेली आहे. एवढ्या दमल्या त्या ॲक्टिव्हिटी करून. त्या पाण्यात एवढं खेळत होत्या. त्याच्यानंतर 2दा राईड झाली त्यांची. त्याच्यानंतर मग दमल्यासारखं होतंच. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि पहिल्यांदा फॉरेस्टमधून आम्ही अशी ॲक्टिव्हिटी केलेली आहे, राईड केलेली आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.